ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। इचलकरंजी शिवशाहू विकास आघाडीचे जोरदार शक्ती प्रदर्शन। इचलकरंजीत मंगळवारी शिवशाहू विकास आघाडीच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले। तत्पूर्वी श्री शिवतीर्थ येथून काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादीचे प्रभारी माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वच उमेदवारांची पदयात्रा काढण्यात आली। मुख्य मार्गावरून पदयात्रा श्री शंभूतीर्थ येथे आल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सांगता झाली। त्यानंतर सर्व उमेदवार आपापल्या प्रभागातील समिती कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले। महानकरी न्यूजसाठी सुभाष पस्मे, इचलकरंजी। इचलकरंजीमध्ये आज फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे आणि यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत। निवडणुकीच्या सभा होतील, भाषणं होतील, तेव्हा फार वेळ बोलणार नाही, कारण की उमेदवारांना पोहोचायचं आहे, फॉर्म भरायचा आहे। परंतु एक चांगला पर्याय शिवशाहू आघाडीच्या माध्यमातून आम्ही सगळ्या पक्षांना बरोबर घेऊन या इचलकरंजीमध्ये दिलेला आहे। वस्त्रनगरी म्हणून ज्या इचलकरंजीची ओळख आहे, हातावरचं पोट असणारा मध्यमवर्गीय असू दे किंवा सामान्य माणूस असू दे, विजेचा प्रश्न असू दे किंवा महायुतीच्या लोकांनी गेल्या 5 वर्षामध्ये त्यांची सत्ता आल्यापासून पाण्याचा प्रश्न रखडत ठेवलेला आहे। एक पक्ष एक घोषणा करतोय, दुसरा पक्ष तिसरी घोषणा करतोय, ह्यांच्यातच ताळमेळ नाही तर एक इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न काय सोडवणार आहेत। आणि म्हणून शिवशाहू आघाडी म्हणून आमची भूमिका आहे की आमची सत्ता आल्यानंतर पहिला प्रश्न सोडवू तर ते इचलकरंजी शहराचा पाण्याचा प्रश्न सोडवला जाईल, ही ग्वाही आम्ही या निमित्तानं देतो। आणि राष्ट्रवादीचे नेते आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब बोलतील आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपेल। आज या ठिकाणी या इचलकरंजी शहरामध्ये शिवशाहू आघाडीच्या माध्यमातून या महापालिका निवडणुकीला आपण समोर जातो। हे शहर एक हातमाग व्यवसाय, बागायत क्षेत्र या सर्वांच्या माध्यमातून विकसित झालेलं क्षेत्र आणि या शहराचे अनेक प्रश्न आहेत। त्यामध्ये बंटी पाटील साहेबांनी उल्लेख केला त्याप्रमाणे सर्वात मोठा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा। आपला मूलभूत हक्क आहे, पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे, पण दुर्दैवानं सत्तेमध्ये असलेल्या लोकांची मानसिकता दिसत नाही की पाणी दिलं पाहिजे। पाणी देत असताना ते जास्तीत जास्त जमिनी खालून जर आलं, चांगलं प्रवाहित पाणी आलं तर आरोग्याचे प्रश्न निर्माण होणार नाहीत आणि त्यासाठी आमच्या आघाडीचं या निवडणुकीचं सर्वांना प्राधान्य राहील। त्याचप्रमाणे हातमागाचा विजेचा प्रश्न फार मोठा आहे, त्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक भूमिका आमची सर्वांची राहील। मी या निमित्तानं आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण या शिवशाहू आघाडीला सहकार्य करावं। ही आघाडी निश्चित या सर्व परिसराला न्याय देईल। जी मंडळी आपल्यावर आले त्यांना सुद्धा आम्ही विनंती करतो की कुठे एका विशिष्ट विचारानं आपण पुढे गेलं पाहिजे आणि हा महाराष्ट्राचा विकास केला पाहिजे। त्यासाठी सर्वांनी सहकार्य करा अशी विनंती या ठिकाणी करतो आणि माझे 2 शब्द संपत। जय हिंद, जय